नमस्कार. परिचय ऑथेंटिकेटर म्हणजे काय, ते कसं वापरायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात अगोदर परिचय ऑथेंटिकेटर म्हणजे काय ते समजून घेऊया आणि त्याचा वापर कसा करायचा ते आपण बघूया. ठीक आहे. सर्वात अगोदर बघूया आपण परिचय ऑथेंटिकेटर म्हणजे काय. परिचय ऑथेंटिकेटर म्हणजे जर का तुम्ही वरिष्ठ कार्यालयात काम करत असाल आणि तुम्हाला सारखं वरिष्ठांच्या युजर लॉगिन मध्ये काम करायचं आहे, म्हणजे ई ऑफिस, EHRMS मध्ये, त्यावेळेस तुम्हाला सारखा वरिष्ठांचं युजर लॉगिन करताना ओटीपी वरिष्ठांना विचारावा लागतो. ठीक आहे. तर तो सारखा विचारू नये यासाठी परिचय ऑथेंटिकेटर एक आपल्याकडे पर्याय आहे. परिचय ऑथेंटिकेटर हा तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही वरिष्ठांचे लॉग इन कराल त्यावेळेस लॉग इन केल्यानंतर किंवा लॉग इन करताना तुम्हाला 3 पर्याय तो विचारेल. एक म्हणजे ओटीपी ॲज SMS अँड ऑन संदेश, म्हणजे वरिष्ठांना तो ओटीपी जाईल. सेकंड आहे म्हणजे टॅप ऑथेंटिकेशन. टॅप ऑथेंटिकेशन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही टॅप ऑथेंटिकेशनला क्लिक कराल आणि नेक्स्ट कराल त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये परिचय ऑथेंटिकेटर इन्स्टॉल असेल, तो डायरेक्ट तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवेल. तिथे तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि तुमचं जे युजर लॉगिन तुम्ही वापरत आहात ते सुरू होऊन जाईल. तिसरा आहे टोकन ऑथेंटिकेशन. टोकन ऑथेंटिकेशन म्हणजे हा एक ओटीपी सारखाच पर्याय आहे. ज्यावेळेस तुम्ही टोकन ऑथेंटिकेशनला क्लिक कराल, नेक्स्ट कराल त्यावेळेस तुम्हाला तो ओटीपी विचारेल. त्यावेळेस तो ओटीपी तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असलेल्या परिचय ऑथेंटिकेटर मध्ये जाऊन 6 डिजिटचा एक तुम्हाला टोकन मिळेल. तो टोकन या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि नेक्स्ट करून तुमचं युजर लॉगिन चालू करायचं आहे. तर अशा प्रकारे या परिचय ऑथेंटिकेटरचा तुम्ही वापर करू शकता. परिचय ऑथेंटिकेटर मध्ये तुम्ही 3 डिव्हाइस ऍड करू शकता. जर का तुम्ही 3 लोक काम करत असाल त्या युजरवरती, तर 3 लोकांकडे तो ओटीपी तुम्ही घेऊ शकता. 3 पेक्षा जास्त घेऊ शकत नाही. तर असं काम परिचय ऑथेंटिकेटरचं आहे. आणि वरिष्ठांचंच नाही तर तुम्ही स्वतःच सुद्धा लॉग इन किंवा तुम्हाला सारखा ओटीपी येऊ नये म्हणून तुम्ही परिचय ऑथेंटिकेटर स्वतःच लॉग इनचं पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्या ठिकाणावर तुम्ही हे 3 पर्याय वापरून तुम्ही तुमचं युजर लॉग इन करू शकता. आता याच्या पुढे आपण बघूया की परिचय ऑथेंटिकेटर ऍप कसं इन्स्टॉल करायचंय आणि ते कसं वापरायचंय ते आपण बघूयात. मोबाईलमध्ये परिचय ऑथेंटिकेटर कसं इन्स्टॉल करायचं ते बघूया. सर्वात अगोदर आपण आपल्या प्ले स्टोर मध्ये जायचं मोबाईलच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे परिचय ऑथेंटिकेटर. ठीक आहे. परिचय ऑथेंटिकेटर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परिचय ऑथेंटिकेटर ऍप दिसेल. त्यामध्ये चावी अनलॉक दिसेल. त्यामध्ये तुम्हाला इथे इन्स्टॉल म्हणून दिसेल. ऑलरेडी माझ्याकडे इन्स्टॉल आहे त्यामुळे ओपन दिसतंय. तिथे इन्स्टॉल बटन दिसेल, त्याला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ठीक आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला पहिली पेज असं दिसेल. ते ऍप ओपन केल्यानंतर त्याला स्किप करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेक्युर अँड एनहान्स फीचर्स त्याला सुद्धा स्किप करायचं आहे आणि इथे प्रोसीड बटन आहे. त्या प्रोसीड बटनला क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कॅन QR कोड आणि एंटर अथो की ओपन दिसेल, त्याला क्लिक करायचंय. त्यानंतर काय करायचंय, तुमचं जे लॉग इन असेल किंवा जो युजर असेल त्याचं लॉग इन करायचंय. फर्स्ट टाइम तुम्हाला त्या अधिकाऱ्यांकडून किंवा ज्यांचं युजर तुम्ही लॉग इन करणार आहात त्यांच्याकडनं तुम्हाला ओटीपी घ्यावा लागेल. तो ओटीपी घेऊन तुम्हाला लॉग इन करायचंय. लॉग इन करताना परिचय.nic.in या वेबसाईटवर जायचंय. परिचय.nic.in या वेबसाईट वरती जायचंय. तिथे तुम्ही युजरचं लॉग इन ID टाकायचंय, पासवर्ड टाकायचंय, त्यांच्याकडनं ओटीपी घ्यायचंय. ओटीपी घेतल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारची विंडो ओपन होईल. ती विंडो ओपन झाल्यानंतर काय करायचंय, या ठिकाणी तुम्हाला त्या युजरचं नाव दिसेल क्लिक केल्यानंतर. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर युजरचं नाव दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंगला जायचंय. सेटिंगला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑथेंटिकेशन म्हणून दिसेल. ऑथेंटिकेशन मल्टी फॅक्टर. ठीक आहे. त्याच्या इथे सेटिंग आहे, त्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर यामध्ये ऍड डिव्हाइसला क्लिक करायचंय. ऍड डिव्हाइसला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये जे परिचय ऑथेंटिकेटरचं ऍप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल केलेलं आहे, तर ते तुम्हाला ओपन करायचंय. QR कोड स्कॅन QR कोडला ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर तो जो QR कोड आहे तो स्कॅन करून घ्यायचा आहे. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 6 डिजिट नंबर दिसेल. तो 6 डिजिट नंबर तुम्हाला इथे लगेच टाकायचा आहे आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा डिव्हाइस ऍड झालेला आहे, म्हणजे तुमचा डिव्हाइस रजिस्टर झालेला आहे. त्यानंतर जर तुम्ही लॉग इन करून बघितलं पुन्हा, तर इथे तुमचं पुन्हा लॉग इन टाकायचंय. असा ईमेल ID टाकून घ्यायचा आहे वरिष्ठांचा. ठीक आहे. या दोन्ही ह्याला टिक करून घ्यायचंय, नेक्स्ट करायचंय.
नेक्स्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्याकडे 3 ऑप्शन येतील. पहिला ऑप्शन आहे, याला क्लिक केलं तर त्याचा ओटीपी वरिष्ठांना जाईल किंवा ज्याचं युजर लॉग इन करताय त्याला जाईल. तिसरं ऑथेंटिकेशन जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन येईल आणि तिसरं टोकन ऑथेंटिकेशन घेतलं तर तुम्हाला टोकन दिसेल. तर आपण एक एक बघूया. टॅब घेतलं, नेक्स्ट केलं तर अशा प्रकारचं येईल, तिथे नोटिफिकेशन येईल, त्याला एक्सेप्ट करायचं आहे. एक्सेप्ट केल्यानंतर तुमच्याकडे असं त्यांचं लॉग इन चालू होऊन जाईल. ठीक आहे. मी पुन्हा लॉग आउट करतो आणि तुम्हाला तिसरा ऑप्शन दाखवतो. हे केलं, नेक्स्ट. टोकन ऑथेंटिकेशनला क्लिक केलं, नेक्स्ट केलं, तुम्हाला ओटीपी विचारेल. तो ओटीपी काय करायचा आहे, तुमच्या मोबाईलवर जो दिसतोय तो टाकायचा आहे, टोकन, आणि नेक्स्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 2 स्टेपनी ओटीपी वरिष्ठांना न विचारता तुम्ही ते टाकू शकता. सर्वांना फक्त एक विनंती आहे, तुम्ही जेव्हा ज्यांचं लॉग इन घेणार आहात किंवा वापरणार आहात त्यांचं ऑथेंटिकेशन घेण्यासाठी त्यांची परवानगी जरूर घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही परिचय ऑथेंटिकेटरचा वापर करून वरिष्ठांचं लॉग इन घेऊ शकता ओटीपी न विचारता. ठीक आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.